शाय 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 सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग सुंदरी सुंदरी अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग. तर मित्रांनो आज आम्ही आलो डिनरसाठी आणि हा ठाण्यामधला सुप्रसिद्ध असा काटण घाट ते आम्ही अगोदर आलो नव्हतो. आता आम्ही आज बोलू टेस्ट करूया आज कसं टेस्ट आहे. तर तुम्ही बघाल हा ठाणा हायवे जो आपला आहे लोईसोडीच्या समोरच आहे. तर हे तुम्ही ठाण्या म्युन्सिपाल्टीहून येणार ना तर लेफ्ट साईडला सर्व्हिस रोडलाच आहे काटण घाट. आणि जर तुम्ही तीनच नाका मार्गे आले तर राईट साईडला येणार तर तिकडे हा काटण घाट म्हणून हॉटेल आहे आणि त्या बाजूलाच मालवणी सिंधुदुर्ग किनारा म्हणून पण एक हॉटेल दोन्ही बाजूला हॉटेल आहे तिकडे. तर हा आम्ही नंतर कधी घेऊन एक्सप्लोर करू. पण आता सध्या आम्ही हा काटण घाटला तर आम्ही हा जो बाजूचा हॉटेल आम्ही नंतर एक्सप्लोर करणार आहोत. पण आज आम्ही काटण घाटला एक्सप्लोर करतो तर बघूया याचा टेस्ट कशी आहे. आम्ही आतमध्ये पण ब्लॉग बनवतो आणि जर टेस्ट कशी चांगली वाटत सांगू तुम्हाला आणि ते रेट बीट कशी आहेत. तर आता आपण बघूया हे हॉटेल कसं आहे. अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग सुंदरी ती ओजी एकदम फाईन आहे आणि थोडीशी डिवाईन आहे. कशी लाजते बघून आयना आणि चेहऱ्यावरती शाईन आहे. खानदानी ग्रॅटिट्यूड ॲटिट्यूड ॲटिट्यूड पुरा एशियानं चौथं किलं स्टाईल केलं. तिच्या समोर फिक्क गोल्ड आहे बोलायला पक्की बोल्ड आहे. खरंच खूपच सुंदर आहे. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग सुंदरी सुंदरी अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग. हे बघा आम्ही फर्स्ट फ्लोअरला आलो आहे आणि हे आपलं मराठमोळा हॉटेल आहे बहुतेक. इथे पण बघायचं का शिवाजी महाराजांची टोपी वगैरे आपलं जे आपले फेटे आहेत मावळ्यांचे फेटे हे सगळे असे पगडीत बघा आपले मराठी टाईपमध्ये. तर हे बघा हे वरचं फर्स्ट फ्लोअर आता आपण आलो ते दाखवतो. हे सगळे आपले मराठी असे जे फेटे आहेत आपले आपण जे वापरतो मराठी तर आपण इकडचं आपण इंटरव्ह्यू बघू कसं बनवतो त्या लोकांना. बरंच काही काय बघणार साड्या पण आहे. काजळ लावणे आले मी आज असं नका बघू आहो येते मला लाज केला शृंगार आज घातलंय आजही बांधे भाऊजी बायकांना नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लेडीज लोकांना ज्या अलंकार आवडतात त्यामध्ये फक्त लिपस्टिक नाही यामध्ये मेकअपचं सामान कमी होते सगळं गळ्यातलं वगैरे जुन्या बायका घालतात ना सगळं पुढं आपण दाखवूया. अलंकार आहे जुन्या पद्धतीचे पूर्वी अशा बायका वापरायच्या आता जरा नवीन आले. झाला क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट फोटो काढतो वातावरण मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन सेलिब्रिटी तू मी तुझा पिये. आपलं महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व सुखी समृद्ध गुन्हेगोंदे राहतात. त्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यांना सामावून घेणार राज्य आपलं महाराष्ट्र. तुम्ही बघाल तर ह्या सगळ्या भाषा आहेत त्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना यांना सांभाळून घेतलं सगळ्यांना. हे तुम्ही बघा ना पंजाबी लावणी बंजारी गोंडी काही महाराष्ट्राच्या पण आपल्या भाषा आहेत वेगवेगळ्या भाषा आहेत महाराष्ट्रामधल्या. मालवणी नामदेवी हे सगळ्या साऊथच्या भाषा आहेत. काय भोजपुरी आहे उडिया आंध्र हिंदी सौराष्ट्र गुजराती खानदेशी हरियाणा राजस्थानी संथाली इंग्रजी कच्छी वारली लमानी बंजारी पावरी वराडी मालवण आगरी कोकणी माडिया मुरिया आंधा अशा बऱ्याच प्रकारच्या या भाषा आहेत त्यांनी लावल्या तिकडे. त्याच्यामुळे आपला जो महाराष्ट्र आहे त्यामुळे महाराष्ट्रात सगळे लोक राहतात सगळ्या भाषिक लोक राहतात. आपण त्यांना सगळ्यांना सामावून घेतलं आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या. तुम्ही बघाल ते सगळे दाखवलं ह्या राज्यातले लोक आपल्या इथे येऊन राहतात बिझनेस करतात काही लोक नोकरी करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि ते बघता की छत्रपती शिवाजी महाराजांचा पण देखावा आहे. आता बघू आपण किल्ला आहे तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा अस्मानाच्या
सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा यांची भांडणं चालू आहे बघा. हे दोघे जणी आले आहेत यावरती. हे सारा आणि समृद्धी आहेत. तर हा प्रशस्ताचा मोठा फर्स्ट फ्लोअरला मोठा हॉटेल. आज जरा गर्दी कमी आहे इकडे, तुम्ही बघाल आज जास्त लोक नाहीत इकडे. गुरुवार असल्यामुळे लोक जास्त येत नाही, काय लोक पाळतात ना वार वगैरे. तर आज तिथे कमी गर्दी आहे. तर आम्ही चालू आता पुन्हा खाली. आणि हा मस्त असा मोठा असा स्पेस आहे इकडे हॉटेलला. ठाणा स्टेशन हा ठाणा हायवेलाच आहे, म्हणजे लुईस पेठेच्या समोरच आहे. सर्व्हिस रोडलाच आहे हा हॉटेल. तर बघा हे पण मस्त मोठा असं मोठा जर ग्रुप मिळाला तिथे ग्रुपनी पण तुम्ही जरा बसवतो इकडे. बघा झुंबर असं शाण्याचे झुंबर आहे तिकडे. म्हणजे इंटरियर पण चांगलं आहे. आणि इथे मस्त मोठी जागा आहे वरती. ग्राउंडला जरा छोटी जागा आहे, पण मग इथे वरती मोठी जागा आहे. चला तर आता आपण खाली जाऊया. आणि हे फेटे तुम्हाला माहिती पण पगड्या आपल्या महाराष्ट्रीयन पगड्या, जिरे टोप शिवाजी महाराजांचा, परत मावळ्यांचा टोप आहे. हे सगळे आपले फेटे. ही पुणेरी पगडी शिवाजी महाराजांची आपली जिरे टोप आहे. हे मावळ्यांची पगडी आहे. अशा विविध प्रकारच्या पगड्या आहेत या. अशा वेगवेगळे पगडे. चला तर आपण जाऊ खाली आता. आपण आता खाली जाऊया. खाली जाऊया. हे मस्त डिझाईन इकडे बघा. जिया लागेना तुम बिन मोरा जिया लागेना तुम बिन मोरा जिया लागेना तुम बिन मोरा जिया लागेना तुम बिन मोरा. क्या जाने क्यों है क्या जाने कैसी अनदेखी सी डोर जो खींचती है जो ले चली है जो खींचती है जो ले चली है अब यूं मुझे तेरी ओर. साधा मागे तुझ्याकडे बघ काय मागवायचं. बिअर काय मागवायचं. आपण इकडचे मेनू कार्ड बघतोय काय काय निघायमध्ये. आम्ही आता डिनर करतोय. आम्ही काय फिशमध्ये काय मागवायचं, नॉनव्हेजमध्ये काय मागवा काय माहिती. तर आता H2O. पापलेट फ्राय. पापलेट फ्राय आहे ना, पापलेटची ग्रेव्ही आहे ना, जवळा आहे ना, काय ना जवळा जवळा. कोळंबीचं लोणचं आहे. त्याच्यानंतर 3 चपाती किंवा 2 भाकरी, भाकरी कुठे ना ही ज्वारीची ना तांदळाची, ज्वारीची, राईस आणि डेझर्ट. पापलेट आणि पापलेट वेगळा घेता सेपरेट पापलेट गेलं तर सेपरेट तरी भेटेल ना तुम्हाला. ते काय रेट नाही येते तुझे माहीत नाही, मागे येते. अच्छा मागे का पुढे इकडे
अच्छा हे नुसते फिशचे आहेत करेक्ट हो ते फक्त तवा फ्राय भेटतं. हां म्हणजे आम्हाला फक्त स्टार्टरमध्ये असं हो हो स्टार्टर साईज वगैरे साईज साईज मोठी आहे ना थाळीमध्ये थोडी छोटी आहे. थाळी कुठे ना आणि नॉर्मल असं नॉर्मल येतं ते एवढं कुठं आगरी थोडं स्पायसी येणार मालवणी रवा मालवणी मी काम करू थाळी आपण चिकन मागू आणि वेगळा किंवा आपण हे मागू सुरमई मागू थाळी आपण हे मागू चिकन थाळी मागूया चिकन थाळीमध्ये सेम असणार चिकन थाळीमध्ये पण चिकन थाळीमध्ये चिकनची ग्रेव्ही असते हां. चिकन सुक्का असतं हां चिकनचं लोणचं असतं अंडा करी असतं 3 चपाती किंवा 2 भाकरी आणि ती डेझर्ट हां एक आणि मटन वडे असं वडे सेपरेट घ्यायला नाही वडे थाळीमध्ये नाही. तर येतात वेगळे सेपरेट हो. म्हणजे फक्त आपल्याकडे वडा प्लेट आहे ती किती वडेचं एका प्लेटमध्ये 4 आहे 4 आहे ना ठीक आहे. एक 5 मिनिटं दोन भाकरी किंवा 3 चपाती म्हणजे आपल्या चपात्या मोठ्या असतात मराठी पद्धतीची असतात ना हां म्हणजे आपल्या घरगुती असतात ते घरगुती हां तसं चालेल एक 5 मिनिटं सांगतो काय झालं मग चिकन आता एक बटर गार्लिक प्रॉन्स द्या आणि गार्लिक पण आहे त्याच्यामध्ये बटर गार्लिक आणि आम्हाला एक चिकन थाळी द्या हां एक आणि कुठलं चिकन ही ना किंग केंग जी आहे ना केंग चिकन थाळी आहे ना हां ती एक द्या त्यात भाकरी द्या हां भाकरी द्या भाकरी एक तांदळाची द्या आणि एक ज्वारीची द्या हां आणि बाकी वडे म्हटलं मागू वडे मागवा तिथे आधी हे बघू कसं हां पुढे आम्हाला हे नाही खाते दोघी नाही खाते खात पण मागवलं त्यासाठी तर मी काय होतो वडे मी मागवतो का देऊ ऑर्डर वडे किती आहेत 5 4 आणि एक भाकरी हा वडा प्लेट द्या आमचं मागवलं थम्सअप द्या आपले स्टॉल यावरती आणि ग्लास 4 ग्लास आधा लिटर नाही आहे आधा लिटर नाही आहे 2च द्या 2 कॅन द्या बघ 2 थम्सअप आहेत ना का दुसरं काय पाहिजे थम्सअप आणि पाणी द्या जरा आणि ऐका ना तुमच्याकडे जर कांदा लिंबू असेल ना कांदा आता द्या तुमच्याकडे पुदिना चटणी आहे पुदिना हा हां द्या ना कांदा लिंबू बोलते काय सारा तुला येत नाही बोलता हेच मोबाईल ठेवून सारा समृद्धी घे सारा बोलव त्यांनी तर हे आता आलेलं आहे गार्लिक प्रॉन्स तर आता आम्ही डिश मागवली गार्लिक प्रॉन्स तर हे वेगळ्या पद्धतीने बनवली वाटते मी हे सगळे प्रॉन्स आहेत ना चमच्यांचा हारो जरा हे देते ना वाढून गार्लिक प्रॉन्स टेस्ट मस्त आहे काय गार्लिक प्रॉन्स आता ही चिकन थाळी आलेली आमची वडे पण आले छान सोलकढी
जरा साईडला करून सोलकडी आपण इथं थाळी वड्याच्या ठेवणं जरा तर मित्रांनो आता आमचा आज डिनर झाला आहे काय भात हॉटेलमध्ये. तर आम्ही थाळी मागवली, चिकन थाळी मागवलेली आणि कोळंबी प्रॉन्स मागवलेलं स्टार्टरमध्ये. तर जेवण एकदम सुंदर आहे इकडचं आणि हॉटेल पण चांगलं आहे. थोडंसं कॉस्टली आहे पण जेवण चांगलं आहे. थाळीमध्ये पण तुम्हाला बघायचं सुक्का चिकन आणि गरवी चिकन होतं, म्हणजे अंडं होतं, डेझर्ट होतं, सोलकढी पण झाली होती आणि भाकरी पण तुम्हाला इकडे बघायला तांदळाची भाकरी होती. आम्ही वडे सेपरेट मागवलेले. परत काय होतं आपल्याला तांदळाची भाकरी आणि ज्वारीची भाकरी होती. चपातीचं पण ऑप्शन होतं थाळीमध्ये, पण आम्ही भाकरी घेतली, तांदळाची भाकरी आणि ज्वारीची भाकरी. तर सुंदर असं हॉटेल आहे आणि आतमध्ये तुम्ही इंटेरियर बघा, ते इंटेरियर पण चांगलं होतं इकडचं. आणि आम्ही हायवे आहे तुम्ही बघा झाले सगळ्या ठिकाणी बघत. हा ठाण्याचा जो विजवाडीच्या समोरचा जो हायवे आहे म्हणजे हा म्युन्सिपाल्टी पण आला हायवे. आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी आता आणि आता आम्ही जातो आईस्क्रीम खायला. पण चला पोरांनो, काय ते भावांनो, चला भावांनो. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता. तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा